नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या सुंदरमाया कोकणातलं गाव या सिरीजमध्ये. तर आज आपण पुन्हा घेऊन आलो नवीन एक गाव आपल्या म्हसा या तालुक्यातलं. तर आजचं गाव आहे चिराटी, जे की आपल्या म्हसा तालुक्यात आहे. म्हसा बायपास या रोडवरून आपण लेफ्ट साईडला या गावाला जाऊ शकतो. लेफ्ट साईडने हा सरळ रस्ता गवलवाडीच्या दिशेने जातो आणि गवलवाडीच्या अपोजिट साईडलाच आहे ते म्हणजे दुर्गवाडी चिराटी या गावाचा रस्ता. तर आपण ह्याच रस्त्याला आता आहोत. तर सध्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामुळे सध्या रस्ता हा कच्चा आहे, पूर्णपणे लाल माती या रस्त्यावरती आहे. चिराटी हे गाव पनवेलपासून 126 किलोमीटर अंतर आहे, तर म्हसायापासून फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावामध्ये जवळपास 60 घरं आहेत आणि लोकसंख्या जी बोललात तर जवळपास 350च्या आसपास लोकसंख्या आहे. तर आज आपण पाहणार आहोत चिराटी गाव, गावामधील शाळा, गावामधील घरांची रचना, गावामधील हनुमान मंदिर, गावामधील सानेचं ठिकाण, होळीचं ठिकाण आणि त्याचबरोबर गावामध्ये असलेल्या इतर सोयी आणि गावाचा एकंदरीत विकास, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आणि आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती निमित्ताने आपल्या नेचर विंग्स या चॅनलला चिराटी गावाने निमंत्रण दिलं आहे आणि तेच आपण कव्हर करण्यासाठी आज जात आहोत. चिराटी या गावामध्ये हनुमान जयंती हा उत्सव खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो आणि आज आपण तो कव्हर करणार आहोत. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून निसर्गात असलेली कोकणातील गावे दाखवत असतो. जर तुम्हालाही तुमचं गाव आमच्या चॅनलवरती दाखवायचं असेल तर आम्हाला आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती कॉन्टॅक्ट करा किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव कमेंट करून सांगा. आपण तुमच्या गावी नक्की येऊ आणि असाच एक व्हिडिओ तुमच्या गावाचा सुद्धा बनवू. आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहूया मग आजच्या व्हिडिओमध्ये चिराटी गाव. तर आता आपण पोचलो आहोत चिराटी गावामध्ये आणि हा आहे चिराटी गावाचा प्रवेशद्वार. चिराटी गावाच्या सुरुवातीलाच लागते ती म्हणजे आहे गावातील प्राथमिक शाळा. तर ही आहे चिराटी गावातील प्राथमिक शाळा. गावामध्ये प्रवेश केल्यावरती सगळ्यात पहिले जे मंदिर लागतं ते मंदिर आहे हनुमान मंदिर. हे हनुमान मंदिर हे 1954ला बांधलेलं हनुमान मंदिर आहे, पण त्याच्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. आणि हा गाव आहे चिराटी गाव. गावाच्या मधोमध रस्ता जातो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कौलारू घरं. गावाच्या रस्त्याला पूर्णपणे शेणामातीने सारवलेलं आहे आणि हनुमान जयंतीनिमित्त पूर्ण रस्त्यावरती रांगोळी काढलेली आहे. आणि हे आहे चिराटी गावातील मीटिंग सभागृह. मीटिंग सभागृहामध्ये गावाचा नकाशा आहे, गावाची घराची रचना कशी आहे हे सुद्धा या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे गावाचा विकास समिती चिराटी आराखडा हा दिलेला आहे.
आणि त्याच्याच बाजूला आहे गावाची इतर माहिती, तसेच गावाचा इतिहास. त्याचबरोबर या सभागृहाच्या दुसऱ्या बाजूला गावाचा विकास समितीच्या जाठी, याच्यामधील अध्यक्ष, सचिव, खजिनदारांची नावं आहेत. त्याचप्रमाणे शेतीबद्दल माहिती आहे आणि त्याचबरोबर गावाची इतर माहितीसुद्धा या बाकीच्या दिवारावरती दिलेली आहे. आणि त्याच्या साईडलाच अजून एक आहे, तो म्हणजे गावाचा नकाशा, ज्यामध्ये शेत जमीन वगैरे आणि वन्य विभाग ह्या प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि आता आपण पोचलो आहोत चिराटी या गावातील स्थानेवरती. हे आहे स्थान, ज्या समोर असते या गावाची होळी. चला तर पाहूया आता आपण चिराटी गावाचा एक ड्रोन व्ह्यू. आणि आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाचा श्री हनुमान जन्मोत्सव 2025 गाव चिराटी. नमस्कार, माझे नाव सूर्यकांत चव्हाण, मौजे चिराटी, पोस्ट तालुका म्हसळा, जिल्हा रायगड. म्हसळा नगरीतील हे एक छोटंसं वसलेलं गाव. या गावामध्ये लोकसंख्या 54 घरं असलेलं 350च्या आसपास लोकसंख्या असलेलं हे गाव आहे. या ठिकाणी या हनुमान मंदिराची स्थापना 1954 या साली करण्यात आली. तरी त्यावेळेला ग्रामस्थ त्यांना ज्या पद्धतीने साजरा करता येईल हनुमान जयंती, तसं त्या पद्धतीने ते साजरा करत होते. परंतु नव्याने येणारे कार्यकर्ते, नव्याने येणारे तरुण वर्ग यांनी 2017 या सालामध्ये नवीन मंदिराचे जीर्णोद्धार करून इथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला.
2025 मध्ये आता सतत 8 वर्ष सतत आम्ही या उत्सव साजरा करतोय। या उत्सवामध्ये संपूर्ण गावकरी भक्तिभावाने या उत्सवाचा आनंद घेत असतात। प्रत्येक इथे उपस्थित असलेले ग्रामस्थ आपल्याला या कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात मदत करत असतात व माहेर वसनी या ज्या आपल्याच गावातील दिलेल्या बाहेर ज्या मुली असतात या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतात व मुलाची देणगिरी स्वरूपात आपल्याला मदत करत असतात। तसेच या कार्यक्रमामध्ये आम्ही ग्रामस्थ सगळ्या नमस्कार, माझं नाव सुनील गणपत शेडगे, मसला नगर पंचायत, माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान पाणी पुरवठा। चिराटी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे सांगायचे झालं तर आमच्या पूर्वजांनी 1954 साली या हनुमान मंदिराचं स्थापना केली। तिथून त्यांचा वारसा आमचा चिराटी गाव अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचा वारसा आम्ही चालवत आहोत। परंतु सांगायचं झालं तर कुठेतरी आमचा गाव मसल्या शहरामध्ये असून देखील खूप वंचित राहिला होता विकास कामापासून। परंतु सुदैवाने सन्माननीय खासदार टटकरे साहेब, सुनीलजी टटकरे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या लाडक्या आमदार आदित्य टटकरे, तसेच माझे विधान परिषद आमदार अनिकेतभाई टटकरे, ह्या तिघांनी जेवढा त्यांच्या फंडातून चिराटी गावाला देता येईल त्या पद्धतीने विकास कामाच्या वरती फोकस करून आम्हाला भरपूर काय दिलं। सांगायचं तात्पर्य म्हणजे आता सध्या 4.5 कोटीचा फंड आता रस्त्यासाठी आलेला आहे, त्या कामाची सुद्धा प्रगती आहे। मसल्यातून येणारे पाणी पाबरा डॅमचं ते सुद्धा ह्या चिराटी गावामध्ये पोहोचत आहे। 48 कोटीची ती योजना आहे, त्याच्यामधून आम्हाला पाण्याची लाईन दिलेली आहे। त्याचप्रमाणे आतील छोटी मोठी अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी सेट, या भरपूरशी अशी कामं आहेत, अजून प्रगतीपथावरती कामं आहेत, त्यांचा योगदान हा चिराटी गावाला दिलेला आहे। तर आयुष्यात न विसरण्यासारखा तो क्षण आहे आणि कधीही चिराटी ग्रामस्थ त्यांचे ऋण फेडू शकत नाही। सांगायचं झालं तर त्याचं कारण पण एक असं आहे की चिराटी गाव हा सर्वांच्या सहमतीने चालणारं गाव आहे, एकमेकाच्या आदराने चालणार आहे। आमच्या ज्या वरिष्ठांनी आम्हाला जे शिकवण दिली ते आम्ही येणाऱ्या पिढीला सुद्धा देत आहोत। त्याच्यामुळे एक गट्टा मतदान असल्यामुळे हे सर्व विकास कामं होत आहेत आणि एकमेकाचा आदर हा फार महत्त्वाचा चिराटीचा गावचा एक आहे आणि चांगल्या सौंदर्यामध्ये बसलेलं गाव आहे। चिरगाणी देवीचं मंदिर आहे, इथे हनुमानचं मंदिर आहे, असा पावन भूमी म्हणायला हरकत नाही चिराटी, कारण तिथे चिरगाणी देवीचं अगदी जागृत देवस्थान आपल्या सर्वांना माहितीच आहे। हे सर्व होतंय मसल्यातून, मुंबईवरून भरपूरशी लोक चिरगाणीवरती दर्शनाला तिथून आल्यानंतर इथे सुद्धा आवर्जून दर्शन घ्यायला येतात। त्यामुळे आमच्या बाजूला वाडी आहे, दुर्गवाडी, त्यांचा सुद्धा सहकार्य असतो। या असं एक मताने चालणारे हे दोन्ही गावं आहेत आणि खास करून आमचं जे चिराटी गाव आहे त्याच्याबद्दल बोलू तेवढं आपण कमी आहे, एवढंच मी ह्या निमित्ताने सांगतो। आणि ह्याच्या पुढे सुद्धा असंच येणारी पिढी चालवित राहील याची मात्र शंका नाही। धन्यवाद। पवनपुत्र हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय। आता ही सजवलेली श्री हनुमान जयंतीची पालखी संपूर्ण गावामध्ये फिरवली जाईल, त्याचबरोबर लेझिमी खेळला जाईल। चला तर पाहूया या गावातील श्री हनुमान जयंती उत्सव 2025। मित्रांनो, आता आपली